हॅलो, तुमचं पुन्हा एकदा माझी सई या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आता माझं घरातलं सगळं काही आवरलेलं आहे आणि ना बरेच त्यांच्या खूप असे छान छान कमेंट आल्या। तर खूप छान वाटलं तुमची कमेंट वाचून, मलाही भारी वाटलं। तर तुम्हा सगळ्यांना तर रिप्लाय दिलाच आहे, तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे धन्यवाद। तर चला आता मी ना सिन्नरला जाते क्लास वगैरे नंतर आज थोडीशी फार शॉपिंग करणार आहे, तर ती तुमच्यासोबत सगळं काही शेअर करणार आहे। तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघत राहा। तर आता आम्ही मम्मीकडे आली आहे आणि आम्ही शॉपिंग करायला चाललोय। तर कसली शॉपिंग काय तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा आणि कोणासाठी काय ते तुम्हाला मी नंतर सांगणार आहे। तर चला, तर मम्मी काय करतीये? तर सिन्नरमध्ये ना अजिंक्य ताराच्या एरियामध्ये ना हे शॉप ओपन झाले। शॉपचं नाव राजपाल। तर इथे ना होलसेल भावातही माल दिला जातो आणि भरपूर अशा व्हरायटी साड्या, कपडे, लहान मुलांचे कपडे सगळं काही या शॉपमध्ये मिळून जातं। आम्ही पण भरपूर अशा साड्याच बघितल्या आणि सईसाठी थोडेसे ड्रेस बघितले, कारण आता दिवाळी येते आणि दिवाळीमध्ये ना पैसे देऊनही आपल्याला ना हवी तशी ना वस्तू भेटत नाही आपल्याला। तर दसरा झाली की जो शॉपमध्ये ना असे नवीन नवीन आहे ना माल फोडून ठेवतात, माल लावण्याचं काम चालू असतं तिथे, कारण दिवाळीमध्ये खूप सारी गर्दी होते शॉपमध्ये। तर म्हटले चला आपणही बघून येऊ। तर कोणत्या कोणत्या व्हरायटी घेऊन ते न्यू पॅटर्न आले, तर आम्हीही बघायला गेलो आणि मला आहे ना थोडीशी खरेदी करायची होती, तर मी खरेदी केली आहे। तर तुम्हाला ते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसणार आहे, तर तुम्ही माझे कंटिन्यू व्हिडिओ बघत राहा। 515 मला नाही आवडलं, काटले डार्क त्याच्याशी। तर मम्मी शॉपमध्ये गेली का पहिले रेडच बघते साड्या। तर खूप साऱ्या रेड आहे तिच्याकडंच, कारण तिचा रेड कलर फेवरेट आहे। तरी पण आहे ना ती रेडच साड्या बघत होती। तिला म्हटले रेड नको बघू, आता दुसरं बघ। तर भरपूर अशा साड्या असूनही ना सगळ्या महिलांना फक्त कितीही साड्या असल्या तरी हिने दुकानामध्ये गेल्या आणि आवडली की लगेच साडी ती खरेदी करतात। आणि कितीही कपाटामध्ये जागा नसते ठेवायला तरी साड्यांची खरेदी चालूच असते, कारण न्यू पॅटर्न येत असतात। आणि ह्या शॉपमध्ये तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघा, जेंट्सपेक्षा फक्त लेडीजच खूप जास्त, लेडीज फक्त साड्यांच्या स्टॉलवरती, कारण भरपूर असे ना म्हणजे ड्रेसचे स्टॉल वेगळीकडं, साड्यांचे तर तुम्ही पण बघा फक्त साड्यांचे। आता इथे नऊवारचे तर नऊवारचे इथे कोणीच नाही, फक्त साड्या साड्या साड्या। मस्त वाटली मला, हा कलर छान आहे, शाईन भारी आहे याची शाईन। ह्याच्यामध्ये एवढे कलर आहे वाटतं, मला घ्यायचं आहे असा वाईन कलर। 1390 बघा मॅडम, स्कर्ट आणि टॉप आहे। तर खरेदी करता करता ना वेळ कधी निघून गेला कळलंच नाही। तर 5 वाजले होते, तर घरी गेली, चहा घेतला आणि लगेच बस स्टँडवरती आली आणि बसनेच घरी जाणार होते। तर 5:15 साडेपाचला बस असते, पण ना आज ना गावामध्ये नव्हती, तर फाट्यावरतीच उतरवलं, तर घरीही आली। तर घरी आल्यानंतर आहे ना आज प्रदोषाचा उपवास होता, तर स्वयंपाकाला पण लागली। तर आई आहे ना खलबत्त्यामध्ये ना खोबरे आणि ना लसूण कुटत होत्या, तर आज ना खोबऱ्याची मिरची करायची होती, तर ओलं खोबरं। तर आम्ही ना नारळ आपण नारळ फोडतो देवासाठी, तर देवाला नारळ फोडतो, तर नारळाचा ना खूप छान असा उपयोग केला आहे, तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसणारच आहे। आणि ना
खोबरं सगळं किसून घेतलेलं, तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सगळं काही सांगितलं आहे. तर किसलेलं आहे ना थोडं थोडं असतं, तर जास्त बारीक आहे ना किसता येत नाही. तर त्याही खोबऱ्याचा आम्ही ना यूज म्हणजे ना त्याची मस्त आहे ना ठेचा केला खोबऱ्याचा आणि मिरची घालून एकदम छान असा ठेचा केला. तर चला तुम्हाला व्हिडिओमध्ये मी रेसिपी पण शेअर केली आहे, तर बघा तुम्ही व्हिडिओ. मेथीची भाजी टाकली. तर आज ना प्रदोष उपवास, डाळ भात आणि करून ठेवलं होतं. तर आल्या मस्तपैकी आम्ही मेथीची भाजी केली आहे. तर आता ना शेंगदाणे दळून मिक्सरला पेस्ट करून त्यामध्ये टाकीची भाजी बाकी आहे. तर मस्त शेंगदाणे घातलेली मेथीची भाजी करायची आहे. तर उपवास सोडायसाठी खास गरम भात, मेथीची भाजी आणि आज तुम्हाला मी एक ना खोबऱ्याची चटणी दाखवणार आहे. तुम्हाला तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये सई आणि आई आहे ना खोबरं कुटीत होत्या, तर ना खलबत्त्यामध्ये ना खोबरं पिटून घेतलेलं आहे. तर त्या अशा पद्धतीने झाले. सईचा आवाज किती बघितलं ना, लसूण आणि खोबरं कुटून घेतले त्यांनी. काय झालं आजी, का केलं असं करते का आजी? का हो आजी, तुम्ही पण कसं केलं काय? तर मेथीची भाजी बारीक गॅसवर शिजत होती आणि ती चटणी दाखवली ना, तर खोबरं आणि लसूण खलबत्त्यामध्ये थोडंसं ना कुटून घेतलं. नंतर मिक्सरला आहे ना हिरवी मिरची आणि खोबरं लसूण ते कुटलेलं पुन्हा एकदा मिक्सरला थोडीशी ना बारीक आहे ना त्याची पेस्ट करून घेतली. आणि तव्यावरती तेल टाकून मस्तपैकी ना चवेपुरता मीठ मस्तपैकी ना मस्त परतू दिलं. मस्त अशी खरपूस अशी ना खोबऱ्याची चटणी झाली आणि खायला पण एकदम मस्त लागली. तर ही ओल्या खोबऱ्याची चटणी खूप मस्त लागते, तर तुम्ही नक्की करून बघा. तर चला, तर तुम्हाला मी आज एक सांगते. तर माझ्या हातामध्ये काय, तर हा आहे ना खोबऱ्याचा किस आहे. आणि हा खोबऱ्याचा किस माहिती का तुम्हाला कशाचा आहे, तर ना दसऱ्याच्या दिवशी आपण देवांना नैवेद्य दाखवण्यासाठी जातो. तर जिथे आपण घट स्थापित करतो ना, तर त्या देवस्थानांकडे जाऊन आपण नारळ फोडलं जातो ते दसऱ्याच्या दिवशी. कारण 9 दिवस नारळ फोडत नाही, तर दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र देवांना आपण नारळ फोडतो. आणि खूप सारे नारळ होतात, पण एवढे नारळाचं करणार काय, तर एखादा नारळ आपण प्रसाद म्हणून खाऊ शकतो, पण 3-4 नारळांचं करणार काय, तर ते घरात पडून खराब होऊन जातात. तर एवढं कोण प्रसाद खाणार. तर आमच्या आईने काय केलंय, तर तुम्हाला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू, तुम्हाला पण त्याचा यूज होईल. कारण तुमच्याकडे ही भरपूर नारळ पडलेली असेल. तर सध्या तर ऊन आहे, खूप कडक ऊन आहे. तर आईने ना ओलं नारळ असतानाच ना सगळं किसणीच्या साह्याने किसून घेतलं, म्हणजे सोपं किसायलाही सोपं पडेल. आणि किसल्यानंतर त्यांनी उन्हात वाळवलं, म्हणजे ते पटकन वाळल्या गेलं. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असं आपल्याला खोबऱ्याचा किस तयार झालेला आहे. आणि हा आपण भाज्यांना सगळ्या भाज्यांना वापरू शकतो. आणि याचा ना वास पण येत नाही, कारण तो मस्त कडक वाळलाय उन्हामध्ये. आणि सध्या खूप कडक ऊन आहे, तर एकदम छान असा नक्कीच तयार झालाय. म्हटलेच तुमच्या सगळ्या ताईंसोबत शेअर करू, तर तुम्हाला पण ही ना ट्रिक काम येईल. तर बघा मस्त झालाय. तर चला मग आता आम्ही जेवण करतो. जेवण झालं पुन्हा तुम्हाला भेटते. तर तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना बाय बाय.